दरम्यान युनिटी मॉल प्रकल्पाबाबत ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी ठाम भूमिका मांडत प्रकल्प पूर्णतः कायद्याच्या चौकटीत असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी सांगितले की यापूर्वी बांधकामासाठी बीडीओ कडून परवाना घेण्यात आला होता, मात्र जिल्हा न्यायालयानं पुढील कामकाजासाठी पंचायत उपसंचालकांकडून आवश्यक परवाना घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयानं या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर ठरवलेले नाही, असं पांगम यांनी स्पष्ट केलं. हा प्रकल्प सर्व कायदेशीर प्रक्रिया व अभ्यासांच्या आधारे राबवण्यात येत असून तो एक राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे असा प्रकल्प थांबवता येणार नाही, असा ठाम दावा ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी केला. युनिटी मॉलाचे जे डिस्ट्रिक्ट कोर्टाची ऑर्डर आसा पळय ती टॅक्निकल इशू ताणें डिसायड केला की बीडीओक पावर आसा ऑर्डर पास करपाची काय डेप्युटी डायरेक्टराक. ताणें म्हणलां की डेप्युटी डायरेक्टराक पावर आशिल्ली ऑर्डर पास करपाची, बीडीओक ना म्हणून. आतां जालां कितें, हायकोर्टाचे दोन जजमेंट आसा. एक जजमेंट म्हणटा डेप्युटी डायरेक्टराक पावर असल्या केसीन जेन्ना लायसन्स पंचायत रिफ्यूज करता तेन्ना. एक म्हणटा बीडीओक पावर आसा. सो दोन तरेचे दोन हायकोर्टाचे जजमेंट आसा. आतां हांवें डिस्ट्रिक्ट कोर्टान म्हणलां की ना, डेप्युटी डायरेक्टराची तुमी ऑर्डर हाडपाची. सो ताणें कितें म्हणलां की तुमी कायदो फॉलो करा आनी लायसन्स घ्या आनी कन्स्ट्रक्शन सुरू करा म्हणून. पण ही जी ऑर्डर बीडीओन पास केल्या ती रॉंग ऑर्डर. पावर डेप्युटी डायरेक्टराक आशिल्ली म्हणून. ताणें अशें म्हणूंक ना की हें स्ट्रक्चर हें कन्स्ट्रक्शन इलिगल जावं तें बांदूं शकना, अशें कांय ना. हो फक्त टॅक्निकल इशू जाल्लो आसा आनी ताका एक म्हणजे लायसन्स तो म्हणटा घे आनी कन्स्ट्रक्शन सुरू कर म्हणटा. ताणें ऑर्डरीनूच म्हटलां नवें लायसन्स घे आनी कन्स्ट्रक्शन सुरू केलें. बीडीओक अधिकार ना सर. एक हायकोर्टाचो जजमेंट बीडीओक अधिकार आसा म्हणटा आनी एक म्हणटा डेप्युटी डायरेक्टराक बीडीओक अधिकार ना म्हणटा. सो आतां हें दोन कन्फ्युजन जालें हायकोर्टाच्या कॉन्ट्ररी जजमेंटाक लागून जाला. पण आतां डिस्ट्रिक्ट कोर्टान म्हणलां की तें एक जजमेंटा प्रमाणे तें डेप्युटी डायरेक्टराक इतलोच इश्यू आसा तो. सो आतां एक तरी तें डेप्युटी डायरेक्टरा कडेन वचून ऑर्डर घेवपाची जावं ही आतां डिस्ट्रिक्ट कोर्टाची ऑर्डर आसा ती चॅलेंज करपाची. हे दोनूच इश्यू आसा. पण मॅरिट्साचेर ताणें म्हणूंक ना की कन्स्ट्रक्शन इलिगल जावं प्रकल्प आसा तो ताका कितें कसली अडचण आसा म्हणून. आनी कायद्यानूय ताका कांय अडचण ना. सगळो इश्यू आसा ते पळयला सरकारान. कितल्याशाच ऑथॉरिटीनी स्टडी केल्या. आतां हे जे वॉटर बॉडीचेर इश्यू आसा पळय ताजेरूय स्टडी जाल्ले आसा. तें जें स्ट्रक्चर आसा पळय तें वॉटर बॉडीनूय येना, बफर झोनानूय येना. ताजेर पूर्ण स्टडी करूनच तो प्रोजेक्ट जाल्लो आसा. आनी हो प्रोजेक्ट नॅशनल प्रोजेक्ट आसा. प्रत्येक स्टेटीन हे युनिटी मॉल येता. आमच्याच गोंयानूच येता अशें ना हें. आनी हो नॅशनल प्रोजेक्ट अख्ख्या गोंयान अख्ख्या इंडियेक चालू आसा. आनी असले नॅशनल प्रोजेक्ट आमी स्टॉप करूं शकना आनी आडोवं शकना. आमी पळयलें की आमी नॅशनल प्रोजेक्ट सारके एअरपोर्ट आमी हाडयलो, मांडवी ब्रीज हाडयलो, ताचो कितें इफेक्ट जालो, डिले जालो. पूण असले नॅशनल प्रोजेक्ट स्टॉप जावं शकना. हे गरजूच आसा. देश आमचो फाटीं उरतलो असले म्हणजे नॅशनल प्रोजेक्ट हाडयले जाल्यार. युनिटी मॉल म्हणजे लोकांक दिसता कसलें तरी मॉल येता म्हणून. तशें मॉल न्ही हें. हो एक राष्ट्रीय प्रकल्प आसा. प्रत्येक डिस्ट्रिक्टाचो एक एक प्रॉडक्ट हांगासर डिस्प्ले जावपाचो आसा. आमचे गोंयांतले जे लोकल प्रॉडक्ट आसा ते डिस्प्ले जावपाचे आसा. हे लोकांक दिसता की हो मॉल कसलो तरी येता आनी कमर्शियल एंडेवर केलें तें. तशें ना हें. लोकांक मातशें समजून घेवपाक जाय. आनी म्हाका दिसता तरी ह्या प्रोजेक्टाक लोकांनी अपोज करपाक जायना. लोकांचे कितें गैरसमज आसा, लोकांक अधिकार आसा ऑब्जेक्ट करपाचें. पण सत्य परिस्थिती पळोवपाक जाय कितें आसा ती. हो जे वॉटर बॉडी म्हणून जे आसा पळय ताजेरूय विचार जाल्लो आसा. ताचे मॅप हाडल्या, प्लॅन हाडल्या आनी ताजेर स्टडी जाल्ली आसा. आनी हायकोर्टान दोनदा हो विशय ते घेवन गेल्ले पूण हायकोर्टान तांकां कांय रिलीफ मेळूंक ना. आनी हेच विशय ताणें आर्ग्यू केल्ले ताजेर तांकां कांय सक्सेस मेळूंक ना. म्हाका दिसना ह्या प्रोजेक्टाक कितें प्रॉब्लेम आसा. येस, थँक्यू.